नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर कालचा माझा छानसा असा ओपनिंगचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आम्ही आलो तुळजापूरमध्ये स्टे केला. आता सकाळी लवकर उठलो आणि आता आवरून देवीच्या दर्शनासाठी निघालो. तर असा माझा ट्रेडिशनल लुक आहे. तर चला पटकन, कारण की खूप आज मंगळवार आहे, त्याच्यामुळे खूप गर्दी असणार आहे असं सांगितलेलं आहे. तर पटकन उरकते आणि निघते. ऑलमोस्ट उरकून झालेले, आता निघायचंच आहे. माझ्यासाठी सगळे थांबलेत. आता आम्ही मंदिराकडे निघालो. मी 3रीला का 4थीला असताना आली आहे इकडे तुळजापूरला, आणि त्याच्यानंतर आमचा दरवेळेस प्लॅन ठरायचा दर उन्हाळ्याच्या सुट्टीत की यायचंय. नंतर तर आला कोरोना, हे ते करत आज कुठे काय म्हणतात योग आलेला आहे फायनली आमचा. किती तब्बल 10 वर्षानंतरचा योग आहे आमचा, तब्बल 10 वर्षानंतरचा. चाललं आता. मी खूप म्हणजे 10 वर्षानंतर आले, त्याच्यामुळे काहीच आठवत नाही आहे इथलं, काहीच आठवत नाही आहे. तर ठीक आहे, असू दे. चला आता पुढे गेला थोडंफार आठवेलच. काय मग आई, तुला पण आठवत नव्हतं ना? बऱ्याच वेळा आली ती येऊन गेली आहे, आम्हीच कमी वेळा आलो आहे. तसं लहानपणी भरपूर वेळा यायचं. आत्ता कसं ते दादांची जबाबदारी आल्यापासून थोडं आमचं फिरणं वगैरे सगळं कमी झालेलं आहे. आणि त्यांना तर घरीच राहावं लागतं बिचारांना, त्यांना चालता येत नाही ना, त्याच्यामुळे. ठीक आहे, चला घेऊयात दर्शन. आज आहे मंगळवार, त्यामुळे भरपूर अशी गर्दी आहे. तर ठीक आहे, आता आम्ही पटकन लाईनला लागणार आहे, म्हणजे पटकन दर्शन भेटेल आम्हाला. आली का? आईने बॅग चेकिंगला लावली तिकडून. आई म्हणजे ती अजून येते का नाही. तुळजापूरमध्ये आल्यावर तुम्हाला ही गोष्ट दिसेल, अनोळखी व्यक्तीने दिलेलं खाऊ नका. तर तुळजापूरमध्ये आल्यावर त्या अनोळखी व्यक्तीने काही दिलेली गोष्ट खाऊ नका बरं का. भयंकर गर्दी आहे, बापरे भयंकर. असू द्या, चालतं. देवाला आलंय म्हटलं ती गर्दी तर असणारच आहे. तर आता आम्ही इथं आलोय कल्लोळाच्या इथं गाईच्या मुखातून पाणी येतं. इथून आपले सगळं हातपाय तोंड पाय वगैरे धुवायचं आणि मग देवीच्या दर्शनाला जायचं. आपल्या परिवाराच्या नावानं काय आता छानसा आमचा अभिषेक वगैरे सगळं झालं. आता आम्ही देवीचं दर्शन घ्यायला निघालोय. गर्दी बघू शकता, भयंकर गर्दी आहे, पण छान वाटते. खूप पॉझिटिव्ह फिलिंग्स आहेत, लय भारी वाटत जाते. आणि एवढी पण गर्दी वाटत नाहीये, जशी बालाजीला असते तशी तरी नाही बघतीये. आता आम्ही मुखदर्शनाच्या लाईनीला लागलोय. आता देवाला दर्शन घ्यायचं, त्याचे पास आहेत ते 10 नंतर सुटणार आहे. मग आता पप्पा बोलले ॲटलिस्ट मुखदर्शन तरी आपण घेऊयात. तर चला आता मुखदर्शन घेऊया देवीचं. खूप वर्षांनंतर आलं तर छान असं दर्शन होऊन येतं. गोविंदा फायनली आमचं दर्शन झालं, खूप सुंदर झालं. मुखदर्शनच होतं, पण एक नंबर झालं. इतक्या वर्षांनंतर झालं, त्याच्यामुळे सगळे एकदम खुश झालेले आहेत, प्रसन्नता झालेली आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे नेहमीप्रमाणे. आणि आई आमची खूप खुश आहे. तिची खूप इच्छा होती की तुळजापूरचं दर्शन मला घ्यायचं आहे, काही झालं तरी, काय किती उशीर होते काही होऊ दे, मी आज दर्शन घेणार. मस्त वाटलं.
आम्ही आलो आता चिंतामणी दगडाच्या इथे, जे की सगळेच येतात आणि तिथे आपली इच्छा मागतात आणि आपली इच्छा हो असेल म्हणजे जर का ती होणार असेल तर हो म्हणून उजव्या बाजूला आणि नाही असेल तर डाव्या बाजूला फिरतो. त्याचप्रमाणे मी सुद्धा आले होते आणि इथली आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लढाईला किंवा कुठल्या कामाला जाणार असतील त्यांना थोडंसं काहीतरी वाटलं तर ते या चिंतामणी दगडाच्या इथे यायचे आणि त्यांची इच्छा काय जी मनातली असेल ते विचारायचे आणि तो उत्तर देऊन टाकायचा. त्याचप्रमाणे मी मागितली आणि माझी इच्छा ती खरंच हो मध्ये झाली आणि मी तर खूप खुश झाले. आता आम्ही छानशा अशा बांगड्या वगैरे भरल्या इकडे आले तर तुळजापूरला बांगड्या वगैरे घेतल्यात. आता पप्पा प्रसाद घेतात ते घरी दादांना आणि मग आता निघायचं आहे कारण की पुढे जायचं अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. खूप वर्षांपासूनची इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची. तर आता चला अक्कलकोटला दर्शन घ्यायला जाऊयात. फायनली अशाच प्रकारे आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. आता आम्ही निघतो इथं तुळजापूरमध्ये आणि अशी होती ही माझी रूम. आम्ही सगळ्यांनी खूप पसारा केला आणि म्हणून मी रूम दाखवत नाही आणि रूम टूर तर म्हणून देत नाही कारण की आम्ही खूप सारा पसारा करतो. आणि इकडे बघा आमचे सगळे बटणं बंद करू देत ग मला, थांब जरा, असं चाललंय तिचं. आणि हा माझा आजचा लूक होता. ही माझ्या आजीची साडी आणि त्याचप्रमाणे आज आजीचा साडीचा ड्रेस घातला आहे. आज आहे माझ्या आजीचा बर्थडे, सो तिला मी खूप मिस करते. ठीक आहे असू देत, पण तिची एक आठवण आमच्या सोबत तर नक्कीच आली असं मी म्हणेन. काय म्हणायचं आहे तुला? तर आम्ही कालच्याच हॉटेलला परत आलो मिसळ खायला. लय काय काय मागवलं मिसळ, पप्पांनी आज शिरा, अजून काय कुणी उत्तप्पा, डोसा, काय काय बरंच. आम्ही आपले मिसळवरती आपले मस्तपैकी छानसा असा नाश्ता करणार आहे आणि इथून पुढे अक्कलकोटला जाणार आहे स्वामींच्या दर्शनासाठी. नाश्ता वगैरे केला छानसा. आता निघालो आम्ही फायनली अक्कलकोटला. फायनली म्हणजे खूप दिवसांपासूनची, खूप वर्षांपासूनची इच्छा आज साकार देते. म्हणजे काही स्वामींचं फायनली दर्शन होणार आहे. आता आम्ही त्या अक्कलकोटमध्ये तर आलो आहे. आता इथून आता आम्हाला दर्शनाला चाललो आहे. आता लाईन किती मोठी आहे, गर्दी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. आणि इकडे बघा अन्नछत्र मंडळाला गर्दी केवढी आहेत, सगळे एकदम लाईनला लागलेत पटपट. आता आमचं आधी दर्शन घेणार आणि मग आम्ही प्रसाद घ्यायला जाणार. लाईक खुशी खूप सुंदर दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतंय. खूप दिवसांपासूनची म्हणजे वर्षांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली. आणि तिथे गेल्यावरती जसं महाराजांना पाहिलं अक्षरशः तसं डोळ्यातच पाणी आलं. म्हणजे खरंच खूप सुंदर दर्शन झालं आणि मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. तर चला आता इकडे आली आहे, इथे नमस्कार वगैरे करते. इतिहास प्रेमी आमचे डॅडी, त्यांना लई इतिहास आवडतो वाचायला. वाघ कुठे आहेत? आहे बघा बघा आमचं आडनाव आहे, वाघ आहे. छानसं असं दर्शन झालं. आता इकडे निघालं आणि मी बुक घेतलं श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचं. जर माझ्याकडे ऑलरेडी आहे पण म्हटलं इथे आलो तर इथून एकदा घेऊनच जावं. तर चला आता छानसं असं स्वामींचं दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. इतक्या वर्षांची जी आठवणात इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. आणि गर्दी होती पण तरीसुद्धा खूप छान दर्शन. म्हणजे मला तिथं थांबायला लिटरली 10 ते 15 मिनटं थांबायला भेटलं स्वामींच्या पुढे. खरंच एकदम मस्त.
अक्कलकोट पासून थोडंसं पुढे आलो. आता थंड व्हायची इच्छा झाली कारण की इकडं ऊन असं नाही आहे, वातावरण खूप दमट झालं आहे. आणि मग थांबले उसाच्या गुऱ्हाळावरती उसाचा रस पिण्यासाठी. आईला खूप आवडतो. आई सगळ्यात पहिली गेली बघा. आम्हाला कोणाला विचारलं सुद्धा नाही की प्यायचं आहे. तिथं आमचे ग्लासेस स्वतः घेतलं पिलं. जा बाबा तुमचं तुम्ही प्या नाही तर उपाशी राहा. इकडं आई बघा आमची. या सगळ्यांना म्हणते उसाचा रस प्यायला. कलर सेम वाटतोय खालचा पायातला म्हणते. मग आजपासून ट्रॅव्हलिंग करतोय. आता येऊन पोहोचलो पंढरपूरमध्ये. आता विठ्ठल रुक्मिणीचं छानसं असं दर्शन घ्यायचं तिकडे चाललोय. पण इकडे पण बोलतात आहे गर्दी खूप असणार आहे, बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार. पण असं सगळीकडेच म्हटले गर्दी खूप असणार आहे, बाहेरून दर्शन घ्यायचं, बाहेरून दर्शन घ्यायचं. पण सगळे दर्शन आमचे एवढे छान झाले ना, सगळे आतमध्ये जाऊनच झाले. तर चला आता तिकडे जाऊन दर्शन घेऊयात. खाली बघू. इकडे आम्ही जेवढी पण देवस्थानं फिरतो ना तिकडे सगळं सेमच असतं म्हणजे नाही का. तसेच ते धागे, ते दोरे, परत मूर्त्या. आता इथं एक विठ्ठल रुक्मिणीची इतक्या सुंदर मूर्ती आहे ना. तिथून मला खरं अक्कलकोटमधून स्वामी समर्थांची मूर्ती घ्यायची होती आणि दत्तगुरूंची पण इकडे एवढा लांबचा प्रवास आहे ना, आम्हाला अजून पुण्याला जायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं नको उगीच ते आपलं नारायणपूरमधून घेतलेलं परवडेल. जवळच्या जवळ पण आहे ना, कसं लगेच जातो. 1-1.5 तास लागतो फक्त जायला. छानसं दर्शन झालं. तुम्ही सगळे म्हणाल नुसतं छानसं दर्शन. छानसं दर्शन म्हणजे काय की कसे आतमध्ये ना कुठेच व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये, मोबाईल सुद्धा घेऊन जायला अलाउड नाहीये. तर काही तुम्हाला दाखवणार. तर मी असं म्हणेल तुम्ही स्वतः प्रत्यक्षात या आणि छानसं दर्शन घ्या. मला जेवढा बाहेरचा परिसर मंदिर दाखवता आलं तेवढं तुम्ही 100% दाखवलेलं आहे. काय मम्मी कसं वाटलं तुला? छान दर्शन झालं मम्मीचं. यावेळेस मम्मी खुश झाली आहे कारण की तिचं खूप दिवसांपासून तुळजापूर राहिलं होतं, अक्कलकोट राहिलं होतं आणि पंढरपूरला तर मी तर प्रथमच आली आहे म्हणायचं. म्हणजे जन्मल्यापासून मी पाहिलं आहे. मम्मी येऊन गेलेत, मम्मी पप्पा. तर ठीक आहे, पण दर्शन छान झालं. चला आता इथे फोटो वगैरे काढते, जरा व्हिडिओ वगैरे घेते टाकायला तेवढेच. आम्ही किती काय म्हणतात कालचा 1 दिवस आणि आजचा 1 दिवस पूर्ण 2 दिवस ट्रॅव्हलिंग आणि हेच चाललंय आमचं. हे मंदिर ते मंदिर ते मंदिर. रात्रीचे लिटरली 11 वाजलेत आणि मी घरी पोचले फायनली. आता दरवाजा मी फक्त उघडलाय आणि लकीला कळलंय की आम्ही आलोय. तर त्याचं किती कालवा चाललाय बघा. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. मी अजून दरवाजा उघडलेला नाही, उघडून दाखवते. इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. नक्कीची गडबड बघा किती चालली आहे. अगं हो, अगो आई शपथ. इकडे बघा काय केलंय ह्यानी. बापरे, पूर्ण कार्पेटची वाट लावली आहे तर. लकी थांब, लकी थांब ना.